हॅलो फ्रेंड्स, रिसेंटली मला माझ्या एका सेशनमध्ये एक कॉलेज स्टुडंटने शेअर केलं की सर मी स्टार्टअप प्लॅन करत आहे आणि मी इतका एक्सायटेड होतो. मी एक्साइटमेंटमध्ये त्याला विचारलं की बाबा काय आहे तुझं स्टार्टअपचं प्लॅनिंग, काय तू स्ट्रॅटजीज डिफाईन केलेले आहे, काय स्ट्रक्चर्स तुझी डिझाईन केलेले आहे, काय बिझनेस प्लॅन आहे तुझं, VC ऑर एल्स इन्व्हेस्टरशी काही बोलणं झालंय का की तू शोधतोय. मी विचारत होतो वेगळे क्वेश्चन. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं सर मी एक होलसेलरकडनं कपडे घेणार आहे क्लोदिंग इंडस्ट्रीमध्ये आणि मी ते रिटेलला सेल करणार आहे. मग त्यावेळेस मी त्याला विचारलं तुला माहीत आहे का स्टार्टअप आणि ट्रेडिशनल बिझनेसेसमधला डिफरन्स. बाय द वे फ्रेंड्स, स्टार्टअपची स्वतःची एक डेफिनेशन आहे. फॉर एन एक्झाम्पल, स्टार्टअप जे तुम्ही स्टार्ट करता ते इट शुड बी रजिस्टर्ड अंडर स्टार्टअप इंडिया. ओके, त्याच्यानंतर तुमचं स्टार्टअप शुड बी एक रिव्हॉल्युशनरी प्रोडक्ट असायला पाहिजे. डझंट मॅटर तुम्ही मॅन्युफॅक्चर करताय की तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे, पण इट शुड बी मार्केटमध्ये पूर्ण रिव्हॉल्युशनरी चेंज आणणारं पाहिजे. मार्केटमध्ये न्यू सेगमेंट असणं पाहिजे. एक्झाम्पल ब्लिंकिट आहे, झेप्टो आहे, झोमॅटोनी स्टार्ट केलेलं होतं काही वर्षांपूर्वी. असे बरेचसे एन नंबर्स ऑफ एक्झाम्पल्स आहेत की ते रिव्हॉल्युशनरी चेंज घेऊन आलेले होते मार्केटमध्ये. ह्याच्या नंतर इट शुड बी स्केलेबल ऑल्सो. ते मल्टिपल व्हायला पाहिजे. 10x 20x मल्टिपल सिटीजमध्ये एक्सपांड करता यायला पाहिजे, जेणेकरून मॅक्झिमम एम्प्लॉयमेंट सुद्धा जनरेट होईल. असेच काही अजून डिटेल्स आहे, तुम्ही स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवरती एकदा चेक करा. सो फ्रेंड्स, ट्रेडिशनल बिझनेस आणि स्टार्टअप हे दोन्ही वेगळी कन्सेप्ट आहे, ह्याला मिक्स करू नका. सो स्टे कनेक्टेड फॉर मोर सर्च व्हिडिओज. थँक्यू.